मी अरुण खोडके, शिवचिंतन. इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडेन हा शिवराज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावरती उपस्थित होता. त्याने त्याच्या डायरीला नोंद केली ती अशी: आम्ही पाचाडून 3 वाजता निघालो. किल्ल्याची दुर्गम वाट पार करून किल्ल्यावर संध्याकाळी सूर्य मावळती पोचलो. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी विशेष बांधकाम करावे लागले नाही. नैसर्गिक अभेद्य तटबंदीने तो वेढलेला आहे. गडावर जाणारी वाट अरुंद आहे आणि जिथे प्रवेश करायचा तिथे भक्कम तटबंदी व उंच बुरुज उभारून चौक्या पहारे बसवलेले आहेत. याखेरीज मुख्य किल्ल्याचा परिसरही डोंगराच्या माळेने वेढलेला आहे. यामुळे कोणा फितुरांच्या दगलबाजीने शिवाय तिथे शत्रूचा शिरकाव होणे कठीण आहे. गडावर राजवाड्यासारखा मजबूत इमारती असून प्रधानमंडळ व इतर अधिकाऱ्यांसाठी सुमारे 300 घरे आहेत. गडाची लांबी 2.5 मैल, रुंदी अर्धा मैल आहे. वरील परिसरात मात्र नयनरम्य झाडे दिसली नाहीत. अगर तेथील जमिनीचा उपयोग धान्य उत्पादनासाठी केल्याचे आढळत नाही. आमचे निवासस्थान राजवाड्यापासून 1 मैल अंतरावरती वसलेले आहे आणि तेही काही कमी सुखसोयीचे नाही, अशी नोंद इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडेन याने इसवी 1674 करून ठेवलेली आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.